33वा दीस 33rd डे आणि आयज आमी डायरेक्टर ऑफ पंचायत तांकां एक कंप्लेन रजिस्टर करपाक गेल्लेले. कंप्लेन वाचून दाखयता. कंप्लेन अंडर पंचायत राज एक्ट 1994 seeking immediate intervention in the matter of issuing stop work order come show cause notice and inquiry, suspension and action against deputy sarpanch and panchayat secretary for fraud, suppression of Gram Sabha resolution, illegal permission, corruption and abuse of authority. या हेडिंगाच्या अंडर आम्ही त्यांना 9 पॉइंट्स दिलेले आसा. त्या बरोबर त्यांना एनेक्शर्स जे दिलेले आसा, एक स्टॉप नोटीसचे एनेक्शर ॲड केलेले आसा. ग्रामसभा रिझोल्युशन जे आम्ही 17 पॉइंट्स असले आणि 5 रिझोल्युशन असलेले ते तेका एनेक्शर म्हणून ॲड केलेले आसा. आणि पयलींचे जे रिझोल्युशन असलेले त्यांच्यानी एक्सेस रोड दिल्लो कारापूर रियल इस्टेट एका जे जाग्यारसून दिल्ले, ती जागा कम्युनिटात लँड असलेली 19/2 सर्वे नंबर आणि त्याचे काय डॉक्युमेंट्स अवेलेबल ना पंचायती कडेन. आणि ते रिझोल्युशन त्यांच्यानी जे पास केलेले रोड एक्सेस दिवपाचे ते रिझोल्युशनान कितें आसा की मायनॉरिटी इज इन फेवर ऑफ द गिविंग रोड एक्सेस. म्हणजे 5 मेंबर आसा ते म्हणटा की आमकां रोड दिवपाक काय हरकत ना आणि 6 मेंबर मेजॉरिटी म्हणटा की वी आर अगेन्स्ट द गिविंग एक्सेस टू द रोड. सो हे मायनॉरिटी मेजॉरिटी जाल्लेले आसा थंयसर आणि मेजॉरिटी इज अगेन्स्ट द एक्सेस टू द रोड आसा. सो हे इल्लिगल जे तेंच्यांनी रिझोल्युशन पास करून NOC जी दिल्लेली आसा हे मॅटर्स आमी तांकां एनेक्शर तेजे सगळे कॉपीज ॲड करून डायरेक्टराक दिल्लेले आसा की त्यांनी ह्या विरुद्ध सगळी स्ट्रिक्ट ॲक्शन घेवपाचें. तुमकां जे पॉयंट्स आसा ते हेडिंग तुमकां मेन पॉयंट वाचून दाखयता. फर्स्ट पॉयंट हा वायलेशन ऑफ स्टॅच्युटरी ड्युटीज बाय सरपंच अँड डेप्युटी सरपंच. आता प्रेझेंटली जी लास्ट जी सरपंच असलेली ती मिस दिव्या नायक असली, यांच्यानी रेजिग्नेशन देऊन जे ॲक्टिंग आता डेप्युटी सरपंच असली त्याच्यानंतरची असली आयशा बी. सो ती आयशा बी कितें आसा ती आता सरपंच जाता, पोस्ट हेल्ड करता. सो फाटले कितलेशेच दीस जे आमचे स्टॉप नोटीस स्टॉप वर्क ऑर्डर असले तेजे सायन करपाक ही अवेलेबल ना. इवन पंचायत सेक्रेटरीन एबसेंट रावला म्हटल्यार तेणी लीव घालून रावलो आसा. सो कशें तरी ते पोस्टपोन करता, फुडें फुडें धुकलता. आमकां डेली कितें ना कितें रिजन्स मेळटा. 19 एप्रिलाक आमची ग्रामसभा जाल्लेली, 27 एप्रिलाक तेंच्यांनी दीस 28 एप्रिलाक ते अटॅचमेंट केल्लेलें आसा. थर्ड पॉयंट आसा सप्रेशन अँड फॉल्सिफिकेशन ऑफ ग्रामसभा मिटींग अँड प्रोसिडींग अँड रिझोल्युशन्स. ह्या हितून कितें पळोवन गेल्लेलें आसा की ग्रामसभाचे मिटींगेक आमी 17 रिजन्स सांगलेले. ते रिजन्स मेळोन तेज्या खातीर आमी सांगलेले की 5 रिझोल्युशन घेवया. ते सगळ्या युनॅनिमसली मेजॉरिटी म्हटल्यार सगळ्या जितले तेचे लोक येयल्ले 500+ ते सगळ्यांनी ताका होकार दिवन हय म्हणून हे रिझोल्युशन 5 रिझोल्युशन पास केल्लेले. सो जेन्ना स्टॉप नोटीस इश्यू करपाची आसता, स्टॉप वर्क ऑर्डर, तेन्ना हे 17 पॉयंट्स येवंक जाय. आनी तेच्या बरोबर तेच्या खातीर ह्या कारणा खातीर आमी तुमकां स्टॉप वर्क ऑर्डर दिता जावं स्टॉप नोटीस दिता, अशें तांकां जावं शोकॉस नोटीस दिता, ही वचोंक जाय तांकां कन्सर्न पार्टी. तो थर्ड पॉयंट आसा. फोर्थ पॉयंट आसा इल्लिगल स्टॉप नोटीस अँड फेलियर टू करेक्ट. जशें तुमकां सांगलें की स्टॉप नोटीस तेंच्यांनी ड्राफ्ट प्रॉपर नासलेले. सो तांकां आमी पंचायत सेक्रेटरीक आनी सरपंचाक पसून इन्फॉर्म केलें त्या टायमाच्या की आमी तुमकां ड्राफ्ट करून दिता प्रॉपरली. आनी तांकां ड्राफ्ट करून दिल्लेली आसा, ती प्रिंट करून बसून घेतलेली आसा तेंच्यांनी. पण जशी आमी ती प्रिंट करून घेतलेली तशेंच हे जे सायनींग ऑथॉरिटी आसा ते गायब जाल्लेले आसा. सो बिकॉज ऑफ दीस कन्सर्न हे जे ज्या तरेनाचो खेळ चल्ला कारापूर सरवंट पंचायतीचो, ज्या तरेन ती एबसेंट रावता, आपल्यो ज्यो ड्युटीज आसा ते करिना, सायन मारपाची जी ऑथॉरिटी आसा ती सायन करिना, लिपून रावता. ह्या खातीर आमी डायरेक्टराक मेळपाक गेल्ले की तुमी हेंचेर एक्शन घेवंक जाय की कित्याक कशें बिहेव करता ते. सिलेक्टीव डिलेज अँड बायज डिसिजन मेकींग हो पॉयंट ऑलरेडी इन्क्लुडेड आसा, तुका सांगला त्या हितून. मागीर प्लॅन रेजिग्नेशन अनलॉफुल एबसेंट फ्रॉम ऑफिस, एडमिनिस्ट्रेटीव ब्रेकडावन, तो आतां मेन्शन केल्लो जाता. ओपन डिस्प्ले ऑफ पोल्युशन अँड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट. ह्या हितून अशें पळोवन गेलां की काल ह्या डायरेक्टर ऑफ पंचायत ह्या ऑफिसान आमकां एक व्हिडिओ मेळ्ळो की एक्स सरपंच तन्वी सावंत आणि दिव्या ही एक हिंदी उलयतात त्या मनशा बरोबर हांगासर ऑफिसान मेळपाक गेल्लेली. कोणाक मेळपाक गेल्ली ती खबर ना, डायरेक्टराक का एडिशनल डायरेक्टराक.
पण आमच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तो जो मनीस असलो तो कन्सर्न पार्टी असलो एरिक्टर इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड. सो आमी हे डायरेक्टराक सांगला की हेतून लक्ष घालपाचें, बिकॉज केस जेन्ना चल्लेली आसा तेन्ना एक्स सरपंच कित्याक कन्सर्न पार्टी बरोबर जे ओपोजीट पार्टी आसा जे केस चालू आसा अजून, सो त्या बरोबर ते कित्याक मेळोन कितें कसली खिचडी तयार करता. सो हेज्या बरोबर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर जावंक जाय. सो हे आमी सगळे बरयल्ले आसा. 8वो पॉयंट आसा इल्लिगल परमिशन ग्रांटेड विदाउट ड्यू प्रोसेस. सो हितून आमी मेन पॉयंट हायलायट केलो आसा की 50 हेक्टराच्या जास्त लँडाचेर हे कन्स्ट्रक्शन आसा आनी एज पर एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हितून EC क्लियरन्स एनवायरमेंट क्लियरन्स ही घेवंक जाय, एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे जावंक जाय. सो हे खंयसरूच तेंच्या डॉक्युमेंटांनी तेंचे सबमीट केला त्या डॉक्युमेंटान खंयसरूच मेळना हा डॉक्युमेंट. सो हेचेर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर जावंक जाय, थरो इन्व्हेस्टिगेशन हेचेर जावंक जाय की तांकां परमिशन कशें मेळ्ळें. इल्लिगल एक्सेस रोड एंड कम्युनल लँड वायलेशन हे तुमकां ऑलरेडी सांगलेलें आसा. फेलियर टू प्रोटेक्ट रायट्स ऑफ शेड्यूल ट्रायब, शेड्यूल कास्ट एंड अदर बॅकवर्ड कम्युनिटीज. इंडिजिनियस कम्युनिटीज आसा ज्यो थंयसर दोंगराचेर आपलें शेत करताले, रानटी फ्रुट्स विकून जगताले, इकॉनॉमी तेचेर आसलेली. थंयसर ट्रेडिशनल एक्सेस रोड्स आसा, लेक्स आसा, स्प्रिंग्स आसा. ह्या हेंचेर कन्सिडरेशन करिनासतना ग्रामसभान मिटींग घेयनासतना कशें तेंच्यांनी तांकां परमिशन दिलें कन्सर्न कंपनी. हे जाले 10 पॉयंट. हे 10 पॉयंट आमी तांकां डायरेक्टराक सांगलेले आसा आनी तेज्या अंडर तांकां सांगलां की ग्रावंड टू एक्शन अंडर सेक्शन 50/4 पंचायत राज एक्ट हेज्या प्रमाणे आनी अदर रिलेवंट जे सेक्शन्स आसा एज पर पंचायत राज एक्ट हेज्या प्रमाणे ऑल द ऑफिशियल्स सरपंच, डेप्युटी सरपंच आनी पंचायत सेक्रेटरी हेंचेर तेंच्यांनी एक्शन्स घेवपाची इमिजिएटली तेजे एक्शन स्टार्ट करूंक जाय. सो प्रेयर्स आमी जे सांगलेले आसा तांकां प्रेयर्स आसा. फर्स्ट प्रेयर इमिजिएट इश्युअन्स ऑफ स्पीकिंग लीगल प्रॉपर स्टॉप वर्क ऑर्डर कम शो कॉज नोटीस including the 17 reasons stated in the Gram Sabha resolution dated 19th April 2026 in supersession of the defective stop notice dated 20th April 2026. Second point, independent inquiry into actions of Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary. Third point, calling and securing all the original records. Resolution needs परमिशन. तुमकां खबर आसा की जेन्ना अशें गडबड जाल्लें आसता तेन्ना फायल्स गायब करपाच्यो संवय जाल्लेल्यो आसता. फोर्थ पॉयंट, सस्पेन्शन ऑफ कन्सर्न पर्सन्स पेंडींग इन्क्वायरी. जे जे इनवॉल्व आसा ऑफिशियल्स तांकां सगळ्यांक सस्पेंड करपाचें. फिफ्थ पॉयंट, डिक्लेरेशन ऑफ फ्रॉडुलंट रिझोल्युशन्स एंड NOC रिगार्डिंग द एक्सेस रोड एज अ नल एंड वॉइड. कम्युनल लँडान तेंच्यांनी एक्सेस घेतलेलो आसा तेच्या बद्दल. नेक्स्ट पॉयंट, investigation into collusion with private builder and corruption by Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary. And last point, initiation of removal proceeding and other proceeding against the Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary under section 50/4 and other relevant provision under Goa Panchayat Raj Act 1994. आणि लास्ट म्हटल्यार तांकां तरी दिसता की आनी खंयचे सेक्शन्स यूज करपाक मेळटा एज पर पंचायत राज एक्ट ते सगळे यूज करून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी करून हेंचेर एक्शन्स घेवंक जाय. असो करून आमी तांकां एक आमची कंप्लेंट तांकां सबमीट केल्ली आसा डायरेक्टर ऑफ पंचायत. डायरेक्टरान कितें सांगलां तुमकां आतां एश्युरन्स दिला? डायरेक्टरान सांगलां की तुमी इन्वर्ट करा सांगलां. सेकंडली तेंच्यांनी सजेस्ट केला की तेणी आमी पेटिशन पण एडिशनल सबमीट करूंक जाय तांकां. सो ते लिगल जो आनीक एक डॉक्युमेंट सबमीट करपाचें आसा ते आमी रोखडेच तांकां लिगल डॉक्युमेंटू आनीक सबमीट करतले फुडें. कितल्या दिसा जर तुमी टायम बी दिला हेजेर एक्शन जावचें म्हणून? आमी तांकां बेगीन दिवपाक सांगलां. एक्झॅक्टली आमी तांकां टायम पिरियड डिफायन करूंक ना, पण आमी हेजेर फॉलोअप करतले. काल ती आयिल्ली हांगसर डायरेक्टर ऑफ पंचायत तन्वी सावंतांनी दिव्या नायक रिजायन जाली ती सरपंच. ते कित्या खातीर आयिल्ले म्हणून ते सांगलें? आमकां कांय इन्फॉर्मेशन मेळोंक ना कित्याक लागून हांगासर येयल्ले ते कळ्ळें. सो आमकां इतलेंच इन्फॉर्मेशन मेळ्ळें की आमी जे गांवकारी चॅनल आसतले तुमचे कोण रिपोर्टर तेंच्यांनी ते आमकां दाखोवन दिलें की अशें अशें घडलेली आसा गजाल डायरेक्टर ऑफ पंचायतीन. सो तेन्ना आमकां कळ्ळें की हे 2 एक्स सरपंच डायरेक्टर ऑफ पंचायत with one more person was there, male person. He was speaking in Hindi. So गोंयचो मनीस युजली हिंदी स्पीक करिना आपल्याच मनशा बरोबर. सो डावट हितून मोस्ट प्रॉब्ली येता की तो मनीस आसलो
त्यांच्या बरोबर असलेलं मेन पर्सन ही वॉज फ्रॉम द ऑपोजिट पार्टी दॅट इज फ्रॉम द एरिक्टर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड. कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह असतं ते डायरेक्टर ऑफ पंचायत मेळ्ळें ती काल. ते आमकां डिटेल खबर ना. ओके, तिने जी राजीनामा दिला पळय सरपंच पदाचो हय. तो एक्सेप्ट जाला तेजो. तांकां ते 10 दिसाचो टायम पिरियड आसता. सो 10 दिसाचो टायम पिरियड लॅप्स जाल्या बरोबर तेंच्यांनी त्या दिसाची सायन केल्लेली ती स्टॉप नोटीस जी इनकम्प्लीट आसा ती तेणी सायन करून तेजो टायम पिरियड सोंपलेलो. पण त्यातून डिफेक्टीव आसा म्हणून आमी सांगलेलें की ही जी नोटीस आसा ती बरोबर ना. सो त्याच्यानंतर जो नेक्स्ट सरपंच असलो टेक ओवर करता तो आयशा बी हेणी ती आमी जी करेक्ट केल्लेली आसा ते डॉक्युमेंट आमी सगळे सबमीट केल्लेले. तेंच्यांनी प्रिंट आउट बसून घेतला आमच्या फुड्यान. ते सगळे तेणी सायन करूंक जाय आसले. आयशा बी आनी पंचायत सेक्रेटरी महादेव नाग ह्या दोग जाणांनी थंयसर ते डॉक्युमेंट सायन करून तांकां सगळे रेडी करून दवरलेले. आमी सगळे तांकां ड्राफ्ट प्रॉपर इंग्लीश लिगल टर्मान सगळे ड्राफ्ट करून तांकां दिल्लेले. पण तेंच्यांनी ते एक्सेप्ट करूंक ना. त्याच्यानंतर ती गायब जाली. गायब जाली म्हणजे येत ना ऑफिसान पंचायतीक. आणि पंचायत सेक्रेटरीन 3 दिसाची लीव घेतला म्हणून ते कळलें आसा. त्याच्यानंतर आता सेकंड सॅटर्डे येवपाचो आसा. सो हे फूल वीक तेंच्यांनी असो तरेन प्लॅन केल्लो आसा ह्या 1 विकाक एबसेंट रावपाचें कशें तरी. तेच्या फुडलें मागीर पळोवया. डायरेक्टर ऑफ पंचायतीन माहिती दिली प्रमाणे तेणे 20 एप्रिला तिणे राजीनामा दिल्लो आणि 5 मेक तिजो एक्सेप्ट केलो राजीनामा अशें म्हणून डायरेक्टर ऑफ ना पंचायत. ती इन्फॉर्मेशन म्हाजे कडेन ना प्रेजेंट. तुम्ही म्हणता पंचायतीन वारंवार तुम्ही वयता ते नसता म्हणून असे कितले फावटी गेले आणि तुमकां कितें कितें कारण सांगताले ते? पयले फावट पंचायत सेक्रेटरी सांगतालो की आपूण हेचेर सायन करूं शकना बिकॉज स्टॉप नोटीस आसा म्हणटा. मागीर दुसरे फावट म्हणटा आपूण करता कळ्ळें. पण तो खंयचो आसता ताका एक मयाचो बीन पोस्ट केल्लो आसता. तो अल्टरनेट डे आसता. तो गायब रावता. एक दीस येता एक दीस येना. दुसरे फावट तो ड्राफ्ट आमी जसो प्रिंट केलो मागीर तो म्हणटा कितें पयलीं सरपंचाक सायन करून मागीर आपूण करता. मागीर सरपंच ना जाल्यार आपूण कितें करूं ते एक्सक्यूज. सो अशे खुबशे एक्सक्यूज जाल्लेले आसा कळ्ळें. आमी इतले फावटी गेल्लेले आसा पंचायतीन की कावंट करपाचें ना. डेली 2-2 मनशां तरी वयताच आनी विचारता की पत्तो खंय आसा. इवन आमचे गांवांतले बायलां मनशां जे प्रेजेंट सरपंच जाल्ले आसा आयशा बी तेज्या घरा वचून फायंड आउट करता की ते लग्नानसून येयले का आनी कोणाक रिलेटिवाकय घरा गेलात अशें पसून आमी विचार फायंड आउट करपाक तितले पसून आमी पर्सनली आमचे पसून मेहनत घेतली की ते कन्सर्न पर्सन तरी येयल्लेले आसा जाल्यार आमी स्वता व्हरून फायल तेजे कडेन दिवन ती सायन करून घेवपाक आमचे मनीस पसून रेडी आसा. पण तो पर्सनूच तरी आपल्या घरात ना अवेलेबल. खंय गायब जाला तो आमकां खबरूच ना. आता मान्सून येवपाक जालो तुमची पंचायतीची कामां जर सरपंचूय ना उपसरपंचूय ना जाल्यार कोण हाताळटा ही कामां? हेच आमी आतां डायरेक्टर ऑफ पंचायतीक सांगपाक आमी सगळे डिटेल बरयलाचे की बाकीचे जे वर्क आसा मनसून वर्क बाकीच्या लोकांच्यो फायल आसा NOC आनी कितें फायल आसा त्यो सगळ्यो पेंडींग उरलेल्यो आसा. त्यो आतां ते कशें सायन करता ते आमकां खबर ना बिकॉज तो मनीस खंय आसा लिपला आमकां कांय आयडिया ना. ते रातचे व्हरून सायनी फायल करता काय लिपोवन केन्ना सायन करता ते कोणाक आयडिया ना. सो लोकांची जितले पेंडींग कामां आसा ती तेंच्यांनी हाडून दवरले आसा ह्या 2 मनशांनी ऑफिशल्सांनी. डायरेक्टर ऑफ पंचायत आता एक्शन घेतला ताजेर काय बेस्ट वयल्या वयर तुमकां? आमी वयल्या वयर कांय घेवचें ना हें बिकॉज आमी इतले 33 डेज आमी थंयसर कारापुरान प्रोटेस्ट केल्लेले आसा. आयज तांकां एक सांगपाक येयला आमी सगळे इतलो मोठे संख्ये मोठी संख्या जावंक ना. 50%च लोक येयल्लेले आसा हांगासर आनीकूय चड लोक येतले मागीर. हे लोक जे येयल्लेले आसा फक्त रिप्रेझेंटेशन दिवपाक येयल्ले आसा की आमी पणजे येवं शकता. इतले पयस आसा पण येवं शकता पणजे. आझाद मैदानान जाय जाल्यार आझाद मैदानान पण बसतले. आमची लढाई आसा ही अशी लायटली घेवं नाका तुमी की आमी कारापूर पासून थंयसर पिकनीक करता अशें समजूंक जायना कोणी कळ्ळें. आमी थंयसर पिकनीक करपाक पासून इतल्या वताचे आतां टेम्परेचर 45चेर पावल्लो आसा गोंयांत. 45 इज नॉट सिंपल फॉर गोवा. राजस्थानाचो टेम्परेचर गोंयांत आसा. कित्याक लागून जाता एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जाला म्हणून. सो एनवायरमेंट वाचोवपाचें हे सगळ्या गोंयकारांचे कार्य आसा. हे सगळ्यान ड्युटी ही. सो सगळ्या गोंयकारांक सांगता तुमच्या गांवांत अशें कितें घडटा आवाज उठया वयर सरा एक जावया आमी सगळे आनी हे जे डिस्ट्रक्शन चल्लेलें आसा एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन हे स्टॉप करुया परत रिस्टोर करुया आमची ग्रीनरी ग्रीन गोवा इतलेंच सांगता. सीएमाक मेळ्ळें ह्या विशयाचेर 33 दीस जाले तुमकां. हाजे पयलू मुख्यमंत्र्याकय मेळ्ळे तुमी ह्या विशयाचेर कितें आश्वासन दिलें मुख्यमंत्र्यान? मुख्यमंत्र्यान कितें सांगलां फायनली आमी एकूच गोश्ट सांगली मुख्यमंत्र्याक की आमकां हो प्रोजेक्ट नाका. हे एकूच आमी लास्टाक सांगलें तांकां की आमकां हो प्रोजेक्ट नाका. तेंच्यांनी मागीर तुमकां स्टेटमेंट दिल्लें आसा की कन्सर्न डिपार्टमेंटाक तुमी
तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारलेलो की कन्सर्न डिपार्टमेंटाक तेंच्यांनी अप्लाय करून अशें म्हणून सो ते आता आमचे प्रोटेस्ट चालूच उरलो आणि आमची लढाई लिगल पासून चालूच उरते. गोंयचो मुख्यमंत्री ह्या नात्यान मुख्यमंत्र्यान ह्या विशयाक लक्ष घालप अशें तुमकां दिसना? खूप इम्पॉर्टंट आसा तेंच्यांनी ते मेन आतां CM आसा चीफ मिनिस्टर. सो चीफ मिनिस्टरान ह्या विशयाचेर 100% लक्ष घालूंकूच जाय. तेजेर उपाय सोल्युशन अशी क्लियर कट आसा ते सोल्युशन दिवंकूच जाय. काय मुख्यमंत्र्याचे दबाव आसा कोणाचो? ते आतां आमकां खबर ना, ते तुमी विचारूंक जाय प्रश्न. तुम्ही मेळा तेन्ना ते आतां सगळ्यांक प्रश्न तुमी विचारूंक जाय ना. मिडियान तुमी सगळ्यांक विचारपाचो. तुमकां खबर आसा कळ्ळें तुमकां? आमकां एकूच आसा ऑप्शन दिसता जे ओपोजीट पार्टी आसा आनी तांकां जेंच्यांनी सपोर्ट केला, साथ दिला, ते पॉलिटिशियन, मिनिस्टर, जो बिल्डर लॉबी आसा तांकां सगळ्यांचो प्रेशर आसतलोच ना. इतलो व्हडलो प्रोजेक्ट आसा, सगळ्यात व्हडलो प्रोजेक्ट आसा 5.5 लाख स्क्वेअर मिटर एरियाचो कळ्ळें तुका. सो ह्या येद्या व्हडल्या प्रोजेक्ट करोडांनी पयशे तुवें स्पेंड केल्ले आसा. ह्या प्रोजेक्टाक तांकां प्रेशर तरी येतलोच. त्या ग्रामसभेक एकमतान ठराव घेतलो तेन्ना ही रुलींग आसा पंच मेंबर तेणी आपूण लोकां बरोबर आसा म्हणलें, पूण काल ते फटींगपणाचे ते ज्यांनी सांगलेले फक्त आम्ही गांवा बरोबर आसा, प्रोजेक्टा विरुद्ध ना अशें तेंच्यांनी म्हणूंक नासले. तेंचे स्टेटमेंट तुम्ही पळया, तेंच्यांनी फक्त म्हणलें गांवा बरोबर आसा, ते पसून भिवन म्हटलेले प्रोजेक्टा विरुद्ध ना, दुधा प्रोजेक्ट विरुद्ध ना अशें तेंच्यांनी केन्नाच म्हणूंक ना. माझे नाव गोविंद शिरोडकर.